सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती, तर गोळीबारादरम्यान एक गोळी घरात घुसल्याची माहिती। लोकसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। येत्या 5 वर्षात मोफत रेशन, 3 कोटी गरिबांना घर, तर आयुष्मान योजनेच्या व्याप्तीचं आश्वासन। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी अमित शहा आज भंडाऱ्यातल्या साकोलीत शहांची सभा, सभेवर मात्र पावसाचं सावट। सांगलीतून विशाल पाटील लोकसभा लढवण्यावर ठाम, मंगळवारी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार, काँग्रेस चिन्हावर लढण्याचा निर्णय न झाल्यास अपक्ष लढणार। धैर्यशील मोहिते पाटलांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश, तर 16 एप्रिलला माढा लोकसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज। शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवासस्थानी दाखल, तिघ नेते 2004 नंतर पहिल्यांदाच एकत्र येणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल। अवकाळीमुळे विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागांचं नुकसान, गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला। इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला, इस्रायलशी संबंधित जहाज इराणने घेतलं ताब्यात, जहाजावर 17 भारतीय असल्याची माहिती। आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची बैठक। आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये लढत, सलग तिसऱ्या विजयासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।